मित्रांनो, तुम्ही ज्या परीक्षेची खूप दिवसापासून वाट पाहत होता ती म्हणजे जिल्हा न्यायालय पदभरती एकदाची प्रसिद्ध झालेली आहे. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला जी 30 मार्काची शिपाई लिपिक हमाल पदासाठी परीक्षा आहे, 40 मार्काची परीक्षा आहे. यामध्ये नेमके किती गुण घ्यायचे आहेत, किती विद्यार्थी पुढील प्रक्रियेसाठी बोलवले जातील आणि मित्रांनो, याच्यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पॅटर्न आहे, काय काय माहिती आहे, ज्याचे मार्क्स कसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, कुठल्या घटकावरती किती मार्क्स आहेत, त्याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. तर बघा मित्रांनो, 5, 7, 8 आणि 12 आणि 14 फेब्रुवारीला तुमची परीक्षा आहे. हॉल तिकीट सर्वांचे आलेले आहेत. हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं, एक्झामचा डेमो कसा आहे, डेमो मॉक टेस्ट कशी आहे, त्याचे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. हे लिंक आहेत, पहा इथं सर्व या नोटीसमध्ये. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी तुमची शिपाई हमाल आणि लिपिक पदासाठी जी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो एकाच 7 विद्यार्थी पुढील प्रक्रियेसाठी बोलवले जाणार आहेत. मग तुम्हाला जी मित्रांनो या ठिकाणी तुमची 30 गुणाची शिपाई हमाल पदाची परीक्षा आहे किंवा कनिष्ठ लिपिकची 40 गुणाची परीक्षा आहे, यामध्ये किती मार्क्स कमीत कमी घ्यायचे आहेत. तर पहा, त्यांनी परीक्षामध्ये जी आहे मित्रांनो उत्तीर्ण होण्याचा निकष काय ठरवलेला आहे. जसं की मित्रांनो, तुमची प्रत्येक परीक्षा म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जसं की चाळणी परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा तुमची जी आहे त्याच्यामध्ये किती गुण घ्यायचे, त्यानंतर स्वच्छता चापल्य चाचणी याच्यामध्ये किती गुण घ्यायचे आणि मुलाखतीमध्ये किती गुण घ्यायचे, जेणेकरून मित्रांनो तुमचं या ठिकाणी ही 50 गुणांची या ठिकाणी जी शिपाई हमाल पदाची परीक्षा आहे त्यापैकी मग तुम्हाला किती गुण घ्यायचे. 100 मार्काची लिपिकसाठी पूर्ण परीक्षा आहे, मग त्यासाठी किती गुण घ्यायचे. तर सर्वात अगोदर आपण चाळणी परीक्षेचं पाहूया की तुम्हाला त्याच्यामध्ये नेमके किती गुण घ्यायचे आणि मग सिलेबस त्याच्यामध्ये प्रत्येक उपटॉपिक्स काय त्यांनी दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी लिहिलेले त्यांनी प्रत्येक परीक्षामध्ये जी आहे जसं की चाळणी परीक्षामध्ये देखील तुम्हाला 35% गुण घ्यायचे. हे कुणासाठी, सामान्य प्रवर्गासाठी. 35% म्हटलं तर या ठिकाणी पहा, 30 मार्काचे 35% जर आपण केले तर किती होतात, 10.5 ते 11 म्हणजे 11 धरत आपण 11 गुण तुम्हाला या ठिकाणी 30 पैकी घेणं गरजेचं आहे जनरल कॅन्डिडेटसाठी. त्याच्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 30 पैकी मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं 35%चं जर केलं तर किती गुण घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो 35% होत नाही तर त्यांच्यासाठी अजून 5% गुणाची सूट दिलेली आहे म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी, ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी. तर इथं 30 गुणाचे मित्रांनो या ठिकाणी 30% जर आपण केले तर कमीत कमी तुम्हाला 9 गुण घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो लिपिकसाठी पहा, जनरल कॅन्डिडेटसाठी 40 पैकी 35% केलं तर 14 गुण घेणं गरजेचं आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 40 पैकी मित्रांनो 30% गुण घेणं म्हणजेच या ठिकाणी 12 गुण घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर मित्रांनो हे झालं तुमचं या ठिकाणी पासिंग मार्क्स. ठीक आहे, पासिंग मार्क्स. परंतु मित्रांनो या ठिकाणी एकाच 7 विद्यार्थी ते बोलवणार आहेत, एकाच 7 विद्यार्थी बोलवणार आहेत, पण त्याच्यामध्ये किती मार्क्सवाले बोलवणार हे त्यांनी लिहिलेलं नाही. परंतु तुम्हाला जास्तीत जास्त याच्यापैकी किती जास्त गुण घेता येतील म्हणजे 30 पैकी मित्रांनो इथं सामान्य विद्यार्थ्यांसाठी 11चा क्रायटेरिया आहे, लिपिकसाठी 14चा क्रायटेरिया आहे. तर याच्यापेक्षा मित्रांनो तुम्हाला जास्त गुण घेणं गरजेचं आहे. तर ही एक माहिती तुम्हाला सांगितली जी त्यांचा क्रायटेरिया आहे तो. परंतु एकाच 7 विद्यार्थी या ठिकाणी काय केले जाणार आहेत, बोलवले जाणार आहेत. एकाच 7 म्हणजे एका जागेसाठी मित्रांनो किती, 7 विद्यार्थी. समजा शिपाई हमाल पदासाठी 1 जागा आहे तर त्या जागेसाठी पुढील चाचणी जसं की मित्रांनो तुमचं स्वच्छता चाचणी आहे आणि या ठिकाणी चापल्य चाचणी आहे, त्यासाठी किती 7 उमेदवार एका जागेसाठी बोलवले जाणार. मग 7 उमेदवारांना किती मार्क्स आहेत वगैरे ते किती मार्क्सवाले बोलवले जाणार इथं लिहिलेलं नाही. पासिंग क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे मित्रांनो 35%, 30%. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, त्यांनी म्हटलं आहे की चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळाल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी बोलवलं जाईल. म्हणजे एकाच 7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांना मिळालेले गुण इतकंच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त जर उमेदवार असतील अजून तर अशा सर्व उमेदवारांना देखील मित्रांनो चापल्य चाचणी आणि स्वच्छता चाचणीसाठी बोलवलं जाणार आहे. त्याच्यानंतर मग तुमचं चापल्य स्वच्छता चाचणी झाल्यानंतर मग मुलाखत होते शिपाई पदासाठी आणि लिपिक पदासाठी देखील मित्रांनो. लिपिक पदासाठी तुमची टंकलेखन चाचणी असणार आहे. मुलाखतीमध्ये मग मित्रांनो तुमचं स्वच्छता चापल्य चाचणी झाल्यानंतर मुलाखतीसाठी किती उमेदवारांना बोलवलं जातं, 3 पट उमेदवार म्हणजे एका जागेसाठी 3 उमेदवार मुलाखतीसाठी बोलवले जातात. ठीक आहे.
तर ते नंतरची गोष्ट आहे मित्रांनो. परंतु चाळणी परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला किती गुण घ्यायचे ते तुम्हाला सांगितले आहेत. 30पैकी जरी मित्रांनो 30% किंवा 35%चा जरी क्रायटेरिया असला तरी त्यापेक्षा जास्त तुम्हाला गुण जे आहेत ते घेणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी मित्रांनो काय सिलेबस देण्यात आलेला आहे त्यांनी, सध्या मित्रांनो आपल्याला माहीत असेल ह्या जागा आहेत, एकूण जागा पहा अशा पद्धतीने. तर याच्यामध्ये मित्रांनो जो नवीन सिलेबस आहे म्हणजे नवीन डिस्ट्रीब्युशन आहे, सिलेबस तोच आहे परंतु त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे पहा. तर पहिल्यांदा आपण बघूयात शिपाई पदासाठीचं, ज्याच्यामध्ये मित्रांनो पहा सामान्य ज्ञान आणि भाषा ज्ञान यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो असणार नाही, त्यामुळे तुम्ही सर्व प्रश्न जे आहेत ते सोडू शकतात. याच्यामध्ये मित्रांनो जसं की मराठीचे जे प्रश्न असतील, मराठी व्याकरणावरचे ते मराठी भाषेमध्येच तुम्हाला असतील. जे सामान्य ज्ञानचे प्रश्न असतील ते इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला उपलब्ध असतील. त्याच्यानंतर बघा मित्रांनो आता सामान्य ज्ञानसाठी तुम्हाला 20 प्रश्न असणार आहेत 20 गुणासाठी. हे डिस्ट्रीब्युशन मित्रांनो जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये दिलेलं नव्हतं. भाषेचे ज्ञान, भाषेमध्ये इंग्रजी व मराठी दोन्हीही प्रश्न असणार आहेत मित्रांनो, इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरणचे. तर याच्यामध्ये मित्रांनो 10 प्रश्न 10 गुणासाठी असणार आहेत. एकूण 30 प्रश्न 30 गुण. तर तुम्हाला 30च मिनिटाचा वेळ याला असणार आहे, भरपूर सारा वेळ आहे. एका प्रश्नाला तुम्ही 1 मिनिट देखील या ठिकाणी देऊ शकता. तर 30 गुण मित्रांनो अशा पद्धतीने तुमचे डिस्ट्रीब्युटेड आहेत. मग याच्यामध्ये डिटेलमध्ये काय सिलेबस आहे तोही तुम्हाला सांगतो. जसं की पहा सामान्य ज्ञानसाठी जर बघितलं आपण मित्रांनो लिपिक आणि शिपाई दोघांसाठी हा सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण आणि चालू घडामोडी ज्ञानासह सामान्य ज्ञान हे दोघांसाठी सिलेबस आहे. फक्त लिपिकसाठी या ठिकाणी संगणकावरती प्रश्न असणार आहेत. आता लिपिक या पदासाठी काय डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे पहा मित्रांनो 40 प्रश्नांचं. जसं की मित्रांनो भाषेचं ज्ञान याच्यामध्ये मित्रांनो 16 प्रश्न 16 गुणासाठी असतील लिपिकसाठी. सामान्य ज्ञान 16 प्रश्न 16 गुणासाठी. भाषे ज्ञानामध्ये इंग्रजी व मराठी दोन्ही असणार आहे. संगणक ज्ञान 8 प्रश्न 8 मार्कासाठी, असे मिळून 40 प्रश्न 40 मार्कासाठी असतील. लिपिक पदासाठी ही निगेटिव्ह मार्किंग वगैरे असणार नाही. तर ही डिस्ट्रीब्युशन मित्रांनो अशा पद्धतीने ह्यानुसार तुम्हाला जे आहे ते रिव्हिजन करायचे. हे जे आहे मित्रांनो सिलेबस आहे त्यांचा, याच्यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे यापैकीच मित्रांनो तुम्हाला प्रश्न असणार आहेत. डिस्ट्रीब्युशन 30 मार्काचं 40 मार्काचं तुम्हाला सांगितलेलं आहे मी. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. अशा पद्धतीने मित्रांनो हा सिलेबस वगैरे असणार आहे, सर्व माहिती सांगितलेली. अजून तुमचे काही इतर प्रश्न जे वेगळे असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, ज्यामध्ये मित्रांनो सध्या तुमची पुरवठा निरीक्षक पदभरती असेल, त्याचबरोबर जिल्हा न्यायालय पदभरती असेल किंवा इतर मित्रांनो कारागृह विभाग पदभरती असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, महानगरपालिकेची भरती असेल, अशा विविध पदभरतींसाठी तुम्हाला GSमध्ये मित्रांनो पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी तुम्ही हे TCS आणि IBPS पॅटर्ननुसारचं पुस्तक वापरू शकता. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे. जसं की मित्रांनो जे उपटॉपिक्स असतात तुमचे GSमधले राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, GK असेल यांचं घटकनिहाय वर्गीकरण आहे. आणि या पुस्तकामध्ये मित्रांनो आतापर्यंत झालेल्या 21 प्रकारच्या मित्रांनो परीक्षांमधील जवळपास 400+ प्रश्नपत्रिकांमधील GSच्या प्रश्नांचा या पुस्तकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर हे पुस्तक मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं TCS IBPS पॅटर्ननुसार द्वितीय आवृत्तीचं वन लायनर स्वरूपामधलं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये खरेदी करण्यासाठी भेटेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता.